व्यासपीठावर आणावं आणि त्यांचा सन्मान घेणार आहोत। त्यासाठी मी मित्र सुधाकर पांडेंना आमंत्रित करतो। सुधाकर पांडे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मित्रांनो, एक विनंती वजा सूचना आहे की आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील गुरुजन, शाळेचे कर्मचारी वृंद आणि आपले मित्रमैत्रीण यांच्यापैकी ज्या लोकांचा युरोप प्रवास संपला आणि ते आपणाला कायमचे सोडून अनंतात विलीन झाले, त्यांना आपण या ठिकाणी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। तर मी सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं उभं राहायचं आणि स्तब्ध धन्यवाद। देवता एकच, ती म्हणजे मानवता। या मानवतेचा दीप प्रज्वलित राहावा आणि यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा कलन दिसावा म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत मान्यवर गुरुवारांनी दीप प्रज्वलन करावे। संस्कृती आपली आहे ती प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात करू कार्यक्रमाची। ही प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। दीप प्रज्वलन करून दूर सारवया अंधाराला। हा समोर लक्ष द्या। केलेला संवाद असतो, त्यांच्याशी जोडलेले एक नातं असतं, याला प्रार्थना म्हणतात। मी आमच्या वर्ग मैत्रिणी तुंगा, विमल आणि चित्रा यांना विनंती करतो की त्यांनी शाळेची प्रार्थना म्हणून आम्हा सर्वांना तो 1968-56 वर्षापूर्वीच्या काळाची आठवण करून द्यावी। आणि इथे बसलो तरी मन शाळेमध्ये आहे। प्रतिभा निकेतन शाळेचा आपला तो वरांडा, दोन्हीकडनं वर्ग आणि नाथराव नेरळकर गुरुजींची आठवण काढल्याशिवाय पुढे जावंसं वाटलं नाही। कारण सगळ्या गाण्यांना, कवितांना चाली देणारे आणि विद्यार्थ्यांसाठी संगीतासाठी तळमळीने आयुष्य घालवणारे नाथराव नेरळकर गुरुजींची आधी आठवण करते आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही मी रसिक राहिले आणि ही गाणं लिहिली। तर आज त्यांची आठवण करते आणि शाळेच्या सर्व शिक्षकांची आणि आपले त्यावेळेचे मुख्याध्यापक सगळ्यांची आठवण। तर जास्त वेळ घेत नाही, आपण आता त्यावेळेची प्रार्थना म्हणू। तुम्ही सगळ्यांनी त्याचा सहभाग घेतला तरी आवडेल। ज्यांना ज्यांना ही प्रार्थना पाठ आहे किंवा नसेल तरी त्यांनी सगळ्यांनी उभं राहून म्हणायचं, सर्वांनी उभं राहायचं आणि म्हणायचं। असं वाटतं की बेल वाजली आणि आम्ही घराघरा म्हणायला चाललोय तिथे। सुरू। विशाल
मित्रहो, यानंतर राष्ट्रगीत होईल. कृपया सगळ्यांनी उभं राहायचं. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट मी या ठिकाणी स्वागत करतो विद्येची आदिदेवता गणेश आणि सरस्वती यांना आपण ऑलरेडी वंदन केलेले आहे. त्यांना पुनश्च एकदा वंदन करून आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक या ठिकाणी मी सादर करणार आहे. परम आदरणीय गुरुजन श्री ल देशमुख सर आणि मधुकरराव रायगावकर सर यांनी आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे. ह्याच वेळेला आपल्या शाळेतील दिग्गज असणारे स्टॉलवर्ड्स म्हणजे ज्यांची आपल्याला शब्दामध्ये कधीही वर्णन करता येणार नाही असे सर्व गुरुजनांना एक पूर्णतः अभिवादन करून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं प्रायोजन मी या ठिकाणी सादर करीत आहे. हा जो फोटो आपण पाहिलेला आहे ह्या फोटोमध्ये मला वाटते की बऱ्याच लोकांना आपण सुद्धा काय कुठल्या ह्याला आहेत हे ओळखू येणार नाही. ओमच्या घरी आम्ही हा फोटो एकदा पाहिला आणि त्यावेळेला असं ठरवलं की 1968च्या बॅचचं स्नेहमिलन कुठंतरी आपण नांदेड ह्याच ठिकाणी करावं अशी बऱ्याच लोकांनी त्यावेळेला आपली इच्छा प्रकट केली आणि त्यानंतर मग त्या हिशोबाने प्रत्येकाचे नावापासून हे करणे म्हणजे शाळेचं मास्टर तर आपल्याला मिळणं अशक्य होतं, परंतु या ठिकाणी बरेच मित्र असे आहेत की ज्यांना जुन्या काळातले सगळेच्या सगळे मित्र काशीनाथ फटाले यांनी खूप लोकांचे नावं दिले. खूप म्हणजे असे बऱ्याच मित्रांनी नावं आपल्या मित्रमैत्रिणींचे नावं त्यांचे मोबाईल नंबर त्यांचं सध्याचं वास्तव्य कोण्या ठिकाणी आहे ह्या हिशोबाने प्रत्येकाशी नंतर मग कॉन्टॅक्ट सुरू झाला आणि कॉन्टॅक्ट सुरू झाल्यानंतर मग एखादं संमेलन एखादं स्नेहमिलन नांदेड ह्या ठिकाणी घ्यावं अशी संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे आज ह्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आपल्या ह्या शाळेमध्ये एकापेक्षा एक सर हे कुठल्याही सरांचं नाव न घेता एकापेक्षा एक सर आपल्याला शाळेचे जे आपल्याला संस्कार मिळालेले आहेत ज्या शाळेत आपण प्रतिभानिकेतन शाळेमध्ये आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये स्टॉलवर एकापेक्षा एक कुठलाही म्हणजे कोणालाही सगळे सर आपले इतके अष्टपैलू होते की एखाद्याला मराठी त्याला सांगितलं आज गणित शिकवा तर ते पूर्णतः गणित शिकवायचे, इतिहास शिकवायचे, भूगोल शिकवायचे, हिंदी शिकवायचे. म्हणजे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व सरांचं व्यक्तिमत्व आपल्याकडे त्या काळामध्ये होतं आणि मी सर्व त्या सरांचे म्हणजे शाळेने इतक्या विद्यार्थ्यांना निर्माण केलं. 10वीमध्ये अ ब क ड असे 4 इयत्ता होत्या. प्रत्येक इयत्तेमध्ये 60 म्हणजे 240 असे कित्येक वर्ष म्हणजे हे आपल्या आधीच्या कित्येक बॅचेस त्याच्यानंतरच्या कित्येक बॅचेस ह्या आपल्या शाळेने निर्माण केल्या आणि त्या समाजामध्ये त्या लोकांनी इतकं असं उत्तुंग सामाजिक